चमचमीत पटकन होणारा असा अंडा मसाला आज मी करणार आहे। हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटास्टिक भावितामध्ये। आपल्या सर्वांना अंडा करी गावरान अंडा करी सर्वांना आवडते। आज मी वेगळ्या पद्धतीने अंडा मसाला बनवणार आहे, ते पण घरातल्या साहित्यामधूनच। जास्त काही साहित्य लागत नाही आहे, तर पटकन बघूया मी काय काय साहित्य घेतलं आहे ते। सर्वप्रथम आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्या वाटणासाठी मी कोथिंबीर, टोमॅटो आणि लसूण घेतलेले आहे आणि ते मी अंडी उकडून घेतलेले आहेत। त्याचे 2 भाग केलेत। तेल, दही ते फेटून घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला। गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 2-3 चमच तेल टाकत आहे। आपल्याला इथे अंडा मसाला थोडं तेल जास्त लागणार आहे। आणि साईडला मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी दालचिनी टाकत आहे, थोडं जिरं टाकत आहे। जिरं छान फुललं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा आहे। आता कांदा एकदम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर शिजावा आणि मऊ होण्यासाठी मी चवीपुरतं मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा पटकन शिजला जाईल। आणि छानपैकी असं परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत। कांदा असा लालसर होईपर्यंत परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथीने छान आपल्या भाजीला चव पण येते आणि सुगंध पण येतो। त्याचबरोबर मी कोथिंबीर टाकत आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, आपल्याला परतून छानपैकी घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। पहिल्यांदा मी हळद घालते, मग मी लाल मसाला घालते इथे 2 चमच आणि गरम मसाला टाकते 1 चमच आणि चाट मसाला पण चवीसाठी मी थोडं घालते, जेणेकरून आपल्या भाजीला चांगले चव येणार। आता हे सगळे जीव परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छानपैकी। आणि तेल सुटलं ना मसाल्याला की आपल्याला आपण वाटण तयार केलेलं आहे ना ते टाकायचं आहे। हे वाटण मी जास्त बारीक पेस्ट नाही केलेले, जाडसर वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड। टोमॅटो थोडा जाडा राहिला तरी चालेल, जास्त बारीक नाही करून घ्यायचं आहे। आणि छान असं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्या ग्रेव्हीला असं तेल सुटलं पाहिजे, छानपैकी परतून घ्यायचं आहे। बघा किती छान रंग आलेला आहे आणि चांगला सुगंध पण सुटलेला आहे। आता मी ते गरम पाणी केलेलं आहे ना ते हे मी टाकत आहे ग्रेव्हीसाठी थोडं, कारण आपल्या भाजीला चांगला रंग येण्यासाठी आणि चांगली तरी येण्यासाठी मी गरम पाण्याचा उपयोग केलेला आहे ते, म्हणजे जेणेकरून आपला मसाला करपणारसुद्धा नाही आहे। म्हणून मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, घातलेलं आहे। बघा छान कलर पण आला आहे भाजीला, रंग पण आणि सुगंध पण छान येतो आहे। त्याच्यामध्ये मी दही टाकत आहे 2 चमच फेटून घेतलेलं आहे। आणि दही ते आंबट नाही घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे गॅस स्लोमध्ये करायचा आहे, मग दही टाकायचं आहे, नाही जेणेकरून आपला दही ते फाटणार। आणि ते दही मीठ टाकलेलं आहे, बघा छान कलर पण आला आहे, तरीसुद्धा आले। आता त्याच्यामध्ये मी अंडी घालत आहे, चांगले मिक्स करून घ्यायची आणि 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून अंडी आपल्या ग्रेव्हीमध्ये एकजीव होणार, छानपैकी मसाला लागणार। आता इथे मी झाकण ठेवते 2-3 मिनटं, चांगली वाफ काढून घ्यायची आपल्याला। आता मी झाकण काढत आहे, बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि एकदम भारी दिसत आहे आपला अंडा मसाला। आता मी तो छानपैकी एका बोलमध्ये काढते। जर तुम्हाला एकदम गावरानची चव यायची असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता, किंवा तुम्ही एक बटर थोडंसुद्धा टाकू शकता, जेणेकरून आपला आणखीन अंडा मसाला भारी लागणार, चांगली चव येणार। अशा प्रकारे अंडा मसाला तयार झालेला आहे। असा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे आणि तो हा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। आणि तुम्ही घरी बनवून बघा आणि मला सांगा कसं झाला ते। तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्त राहा, आनंदी राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।